नमस्कार, मी श्रेयस पुरोहित. आज आपण बघतोय पिनिंग. पिनिंग हा चेस टॅक्टिक्समधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि आपल्यासमोरची पोझिशन आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की ही जी क्वीन आहे ती आत्ता या प्रॉब्लेममध्ये पिन आहे. ओके, तर ॲक्च्युली त्याआधी मी तुम्हाला सांगतो की पिन म्हणजे काय. तर पिन म्हणजे हा पार्ट की एखाद्या पीसवर तुम्ही अटॅक केला आहे आणि त्या पीसच्या मागं एखादा पीस दडला आहे. सपोज आता ह्या व्हाईटच्या क्वीनचा या ब्लॅक क्वीनवर अटॅक आहे. तर त्या अटॅकच्या मागं आणखीन एक पीस दडला आहे, म्हणजे ब्लॅकचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे किंग. तर हा किंग या ब्लॅक क्वीनच्या मागं दडला आहे आणि ही ब्लॅक क्वीन या किंगला कवर करत असल्यामुळं तिला बाकी कुठं हलता येईना झालं आहे. जर ती हल्ली, ही जर क्वीन सपोज हलायचं म्हटलं तर डायरेक्टली या पांढऱ्या क्वीनचा ब्लॅक किंगवर अटॅक होतो आहे. त्यामुळं ही जी क्वीन आहे, ही जी ब्लॅक क्वीन आहे ती हलू शकत नाही आहे. तर आता या पोझिशनमध्ये आपण बघतोय की पिनचा उपयोग कसा करून घ्यायचा. ही जी आता आपल्यासमोर पोझिशन आहे त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट पिन. तर आता आपण बघतोय की या पोझिशनचा उपयोग कसा करून घ्यायचा. आता आहे व्हाईटची मूव. ब्लॅकची क्वीन हलत नाही आहे. ब्लॅकची क्वीन आता म्हणजे ब्लॅकच्या क्वीनला एकदम निष्क्रिय करून टाकलं आहे व्हाईटनं. तर त्यामुळं व्हाईट त्या क्वीनवर अटॅक करेल. रुक D1ने अटॅक करेल. आता आपण बघितलं तर ही जी ब्लॅक क्वीन आहे ती या रुकला मारू शकत नाही आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लॅक क्वीन किंगमुळं हलू शकत नाही आहे. तर त्यामुळं ब्लॅकला आता एकच मूव आहे, ती म्हणजे क्वीन टेक्स क्वीन. नाही मारलं तर फुकट मरेल. सपोज क्वीन मागं घेतली, इथे क्वीन मागं घेतली तर डायरेक्टली रूक इथे मरेल. तर त्यामुळं इथे ब्लॅकनं क्वीन मूव केली आहे. क्वीन टेक्स क्वीन, रूक टेक्स रूक चेक, किंग G7 आणि पॉन टेक्स क्वीन. आता व्हाईटला विनिंग पोझिशन आली आहे. व्हाईट रुकअप झाला इथं या पोझिशनला. तर अशा पद्धतीनं पिनचा उपयोग करता येऊ शकतो. नेक्स्ट पोझिशन. या पोझिशनमध्ये तुम्ही विचार करू शकता की काय पिनमध्ये आहे. तर या पोझिशनला हा जो नाईट आहे हा पिनमध्ये आहे. या नाईटला सपोर्ट केला आहे या ब्लॅक क्वीननं आणि इथं डबल पिनिंग आहे. इथं हा नाईट जो आहे तो इथं बिशपने इनडायरेक्टली अटॅक केला आहे, तो या क्वीनवर केला आहे आणि या क्वीनने इनडायरेक्टली अटॅक केला आहे तो या किंगवर केला आहे. त्यामुळे हे दोन्ही बाजूनं पिन झालं आहे नाईट. तर तो जर ओन्ली क्वीनवर अटॅक असता, जर फक्त क्वीनवर अटॅक असता तर तो नाईट हलू शकला असता, परंतु क्वीन मेली असती. पण आता या पोझिशनला असं झालं आहे की किंगवर सुद्धा अटॅक आहे. किंगवर जर अटॅक असेल इनडायरेक्टली तर कुठला पण पीस हलू शकत नाही. तर या पोझिशनमध्ये आपल्याला हे करता येईल की एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जे व्हाईट पीसेस आहेत तर त्यांचा या नाईटवर 2 पीसेसचा अटॅक आहे आणि ब्लॅकचा सुद्धा 2चा अटॅक आहे, या क्वीनचा आणि या किंगचा. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हा जो एक अटॅक आहे तो आपल्याला घालवायचा आहे. तर तो घालवण्यासाठी आपल्याला एक करता येईल की या रुकची मदत घेता येईल. रुक E8. रुक E8 ला कंपल्सरी क्वीनला रुकला मारायला लागतं. क्वीन टेक्स नाईट चेक,
किंग G8 अँड बिशप H6. आता इथं मेट लागली आहे. आता इथं एक मेट लागली आहे ह्या घरावर, आणि सपोज जर क्वीन हलली ह्या घरावर आणि ह्या घरावर, या दोन घरांवर क्वीन आणि बिशपचा कंट्रोल आहे. त्यामुळे ही जर क्वीन इथं हलली तर या ठिकाणी मेट होईल, आणि क्वीन जर समजा F7ला हरली तर D8 चेक, क्वीन F8 अँड क्वीन टेक्स क्वीन मेट. आणि जर क्वीन D7ला आली तर डायरेक्टली क्वीन F8 चेकमेट. ओके. हा एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. ह्यामध्ये आपण बघू शकतो की हा नाईट आणि हा बिशप हे दोन ब्लॅकचे विकनेस आहेत, कारण की हे या जो रुकचा अटॅक इनडायरेक्टली या किंगवर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की या नाईटला बाजूला करायचं आहे. या नाईटला सपोर्ट आहे, या B6च्या नाईटला सपोर्ट आहे. त्यामुळे आत्ता तरी रूक मारू शकत नाही आहे. तो जर सपोर्ट काढायचा म्हटला तर आपण एक मूव करू शकतो इथे C4. जर नाईट टेक्स पॉन मारलं तर रूक टेक्स नाईट येतं, त्यामुळे तिथं आपल्याला पीस मिळतो. समजा जर C4ला इथे बिशप टेक्स बिशप केलं तर हे आता पिनमध्येच राहिलं आहे, हे आता हलत नाही आहे. हे आता नेक्स्ट मूवला हलत नाही, पहिला किंग हलवायला लागेल मग नाईट हलवायला लागेल. त्यामुळं आपण पहिल्यांदा इथं बिशप मारू शकतो. जर नाईट टेक्स पॉन केलं तर रूक टेक्स नाईट चेक. ओके, इथे सुद्धा आपण आपला पीस परत मिळवू शकतो. ठीक आहे, ऑलरेडी आपण पीस डाऊन होतो, तर आपला पीस आपण परत मिळवू शकतो पिनचा उपयोग करून. ओके. तर आणखीन एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पिन हे फक्त जे पीसेस उभे, आडवे आणि तिरके जातात, तर अशा पीसेसनंच आपल्याला पिन करता येईल. म्हणजे आपण बिशप, क्वीन आणि रूकने पिन करू शकतो. बाकी जे तीन गोष्टी आहेत म्हणजे पॉन, किंग आणि नाईट, या गोष्टींनी पिन करता येत नाही. पॉन जरी तिरकं जात असलं तरी त्याचा म्हणजे ते फक्त एकच घरं जाऊ शकतं. तिरकं जाऊ दे नाही तर सरळ जाऊ दे, ते फक्त एकच घरं जाऊ शकतं. त्यामुळे ते पिन नाही करू शकत कुठल्या पीसला. जे बिशप, रूक आणि क्वीन हे जे तीन पीस आहेत ते तेवढेच पिन करू शकतात. तुम्हाला जर पिनिंगचे जर प्रॉब्लेम पाहिजे असतील, आणखीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही फेसबुकवर चेस इंडिया पेज लाईक करू शकता. ओके, थँक्यू.